विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोते हो, नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन. पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचं अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत डॉक्टर हरगोविंद खुराणा यांच्याविषयी. त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन 1922 ते इसवी सन 2011. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. सजीवांच्या अस्तित्वाचे मूळ जनुका माझी सामावले समूळ. परिकृत्रिम निर्मितीची सबळ प्रक्रिया नवती विकसिली. मूळ भारतीय वंशाची देण हरगोविंद खुराना अस्सल वाण. अमेरिकेत संशोधन करून दिगंत कीर्ती मिळवली. परिश्रम बुद्धी आणि कल्पकता समरसून उपयोजिता. कृत्रिम जनुकाचा उद्गाता मान्यता त्यासी मिळाली. नोबेल पारितोषिकाचा सन्मान भारतीयांची वाढे शान. जरी त्यजिल्या पुले वतन मूळ नाळ सुटेना. आता ऐकूयात या ओव्यांचा विस्तार. डॉक्टर हरगोविंद खुराणा हे सर CV रामन यांच्यानंतर नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय वंशाचे दुसरे शास्त्रज्ञ. त्यांचा जन्म आत्ता पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतात झाला. लाहोर येथून पंजाब विद्यापीठाची BSc आणि MSc पदवी त्यांनी मिळवली. लिव्हरपूल विद्यापीठाची PhD मिळवल्यानंतर त्यांनी झुरिच येथे संशोधन केले. केम्ब्रिज विद्यापीठ, ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ आणि विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठातही त्यांनी संशोधन केले. त्यानंतर USA मधील MIT येथे रसायन आणि जीवशास्त्राच्या प्राध्यापक पदावर ते कार्यरत राहिले. पेशी केंद्रामध्ये असणाऱ्या अनुवांशिक घटकांसंबंधी त्यांनी मूलभूत संशोधन केले. जनुकीय माहितीसाठी 3 अक्षरांचा संकेत घटक सर्व सजीवांमध्ये असतो हे त्यांनी दाखवून दिले. या संकेत घटकामध्ये न्यूक्लिओटाइड हे जैवरेणू असतात याचा त्यांनी शोध लावला. डॉक्टर खुराणा यांनी कृत्रिमरित्या या घटकांची निर्मिती करून त्यांची साखळी तयार केली. त्यातूनच कृत्रिम जनुक तयार करण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या या शोधाची परिणिती म्हणून पुढे कृत्रिम जीन्स तयार करण्याची पद्धती विकसित करण्यात आली. आज या उपकरणाचा वापर करून हवे ते गुणधर्म असणाऱ्या जनुकांची निर्मिती करणे शक्य झाले आहे. श्रोते हो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेत आजच्या भागात आपण ऐकलत डॉक्टर हरगोविंद खुराणा यांच्याविषयी. ओवी गायन आणि सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.